जिल्ह्याला 2 दिवस ऑरेंज अलर्ट दिल्यानंतर पुन्हा दमदार पाऊस झालाय। सकाळी जोरदार पावसानंतर दुपारपर्यंत उघडीप दिली होती, मात्र दुपारनंतर मेघगर्जनेसह जोरदार पावसाने झोडपून काढले। शिराळा, वाळवा, पलूस, मिरज, तासगाव तालुक्यातील पाऊस सुरूच राहिलाय। उघडीपीमुळे खरीपाच्या मशागतींना वेग आला होता, मात्र पावसाने पुन्हा शेतीची कामे ठप्प झाली आहेत। दरम्यान शुक्रवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली। काही वेळ पावसाच्या सरी बरसल्यानंतर सकाळी 10 वाजल्यानंतर पावसाने उघडीप घेतली, मात्र उष्म्यात वाढ झाली होती। दुपारी 3:30 नंतर ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली। पावसाच्या सरी मोठ्या असल्याने काही वेळातच पाणी झालं। वाळवा, शिराळा, मिरज तालुक्यात पावसाचा जोर राहिला। तासगाव शहरासह मांजर्डे, विसापूर, पेड, वायफळे, बलगवडे, बस्तवडे, मणेराजुरी, कवठे एकंद, कुमठे तसेच कवठे मंकाळमधील बहुतांशी गावात हलकासा पाऊस झालाय। सांगली शहरात दुपारनंतर मुसळधार पावसाने झोडपून काढलं। सायंकाळी सुरू झालेल्या जोराच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। शहरातील सखल भागात पाणी साचलं होतं। काँग्रेस कमिटी, मारुती रोड, भाजी मंडई, स्टँड परिसर, मार्केट यार्ड परिसर, स्टेशन चौक, सिटी पोस्ट चौकात पाणी साचलं होतं। मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक ही विस्कळीत झाली होती।